वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली फणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कालपर्यंत आपल्या 47 शक्तींचं वर्णन संपलेलं आहे। जीवत्व शक्तीपासून आपण सुरू करून संबंध शक्तीपर्यंत आपण 47 शक्ती बघितल्या। आत्म्यात अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे, अनंत शक्ती आहे, अनंत स्वभाव आहे। आत्मा हा सर्वांचा अखंड पिंड आहे। या अनंत शक्तींमध्ये परस्पर लक्षण भेद असताना देखील प्रदेश भेद नाही आणि आत्म्याला प्रामुख्याने ज्ञान मात्र म्हटलेलं आहे। कारण ज्ञान हे स्वपरप्रकाशक आहे, आत्म्याचं ते लक्षण आहे आणि आत्मा ज्ञानाने सर्व शक्तींना गुणांना जाणण्याचं काम करतो। आत्मा ज्ञान मात्र आहे असं म्हणतानाही ही गोष्ट आमच्या लक्षात असायला हवी की ज्ञान या शब्दांनी त्याच्याशी अविनाभावी रूपाने राहणाऱ्या अनंत गुणांना आणि शक्तींना यामध्ये सामावून घेतलेला आहे। पण त्याच्या विकारी पर्यायींना मात्र या ज्ञान मात्र या पदामध्ये स्थान नाही। ज्ञान मात्र म्हणत असताना सगळे गुण शक्ती समाहित आहे, पण विकारी पर्याय मात्र त्याला मान्य नाही। म्हणजे त्यामुळे ज्ञानाने सर्व गुणांना जाणलं आणि हीच आत्म्याची ख्याती आहे, हीच आत्म्याची प्रसिद्धी आहे। यामधील प्रत्येक शक्ती स्वतंत्र आहे आणि सर्व शक्ती जरी एक शक्ती आम्ही पाहिली तरीही ती दुसऱ्या शक्तीवर तिचं प्रतिबिंब असं पडलेलं आहे। म्हणजे ज्ञान गुण जाणण्याचं कार्य करतो, तर त्यांनी दर्शन गुणालाही जाणलं, सुख गुणाला जाणलं, सगळ्या गुणांना त्यांनी जाणण्याचं काम केलं। दर्शनाचं कार्य अवलोकन करणं आहे, तर त्यांनी ज्ञानाचंही अवलोकन केलं। फक्त फरक एवढा आहे की ज्ञान गुण सविकल्पात्मक आहे, ज्ञान मुखानीच कथन होऊ शकतं, बाकीचे गुण निर्विकल्प आहे, म्हणून कथन करताना ज्ञानाच्या माध्यमातूनच कथन केल्या जातात। शिवाय या सगळ्या आम्ही ज्या शक्ती 47 पाहिल्या या पारिणामिक भाव स्वभावी आहे। म्हणजे याला कोणत्याही प्रकारे कर्माचा उपशम, क्षय, क्षयोपशम, उदय कशाचीही गरज नाही आहे। पण या शक्तींच्या सद्भावामध्ये ज्या काही याच्या समीचीन पर्यायी प्रगट होतील, या पर्यायी मात्र औपशमिक, क्षायिक, क्षयोपशमिक अशा तऱ्हेच्या असू शकणार आहे। या शक्तींमध्ये परस्पर प्रदेश भेद नाही, पण भावभेद म्हणजेच लक्षण भेद आहे, संज्ञा भेद आहे, प्रयोजन भेद आहे, हे सगळं आहे। आणि एका शक्तीचं रूप दुसऱ्या शक्तीमध्ये अवश्यपणे दिसतं। अशा तऱ्हेने या 47 शक्तींचं वर्णन आपण पूर्ण केलेलं आहे। आणि यानंतर अमृतचंद्र आचार्य कलश ठेवत आहेत या 47 शक्तींच्या उपसंहार रूपाने। 264 नंबरचा कलश मूळ पुस्तकामध्ये इत्यादनेक निज शक्ती सुनिर्भरोपी यो ज्ञान मात्रमयतां न जहाति भाव एवं क्रमाक्रम विवर्ति विवर्त चित्रम् तद्द्रव्यपर्ययमयं चितिहस्ति वस्तु।
अशा प्रकारे कोणी अनेक निजशक्तींनी निजशक्ती सुनिर्भर हा अपि चांगल्या प्रकारे त्या परिपूर्ण असताना देखील हा जीव ज्ञान मात्रमयताम न जहाती, हा आपल्या ज्ञान मात्रपणाला सोडत नाही. पूर्वोक्त प्रकारे क्रम आणि अक्रम, क्रमरूप असणार आहे पर्यायी आणि अक्रम असणार आहे गुण, ज्याला सहभावी म्हटलं जातं. गुणांना सहभावी अक्रम हा शब्द आहे आणि पर्यायी या क्रमाक्रमाने होतात म्हणून त्याला क्रमभावी क्रमनियत अशा प्रकारे म्हटलं जातं. म्हणून क्रमरूप आणि अक्रमरूप, क्रमरूप म्हणजे पर्यायी, अक्रम म्हणजे गुण, अशा रूपाने प्रवर्तमान विवर्तद्वारा आणि दोन्हींमध्ये आम्हाला गुणामध्येही आणि द्रव्यामध्ये देखील आम्हाला परिणमन दिसत आहे. गुणांच्या परिणमनाला अर्थपर्यायी म्हटलेला आहे आणि द्रव्याच्या परिणमनाला द्रव्य पर्याय म्हटलेला आहे. असं हे आत्मद्रव्य किंवा कोणतंही द्रव्य गुणपर्ययवत असतं. गुण आणि पर्यायांचा समूह रूप असतो. अखंड आम्ही एक द्रव्य रूप बघितलं तर द्रव्याची एक पर्याय होते आणि जर आम्ही गुणपर्यायी बघितल्या तर प्रत्येक गुणाची एक याप्रमाणे अनंत पर्यायी एका समयात एका द्रव्यामध्ये विद्यमान असतात. अशा तऱ्हेने यांचा क्रम आणि अक्रम पर्यायींचा हा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणून अनेक प्रकारच्या द्रव्य पर्यायमय चैतन्य भाव या विश्वामध्ये हा असा आत्मा चैतन्य रूप पदार्थ आहे. कोणी एक असे समजेल की आत्मा हा ज्ञान मात्र सांगितला त्यामुळे तो एक रूपच असेल, केवळ एक ज्ञानमय असेल, परंतु असे मात्र नाही. वस्तूचं स्वरूप हे द्रव्य पर्यायमय सामान्य विशेषात्मक एक अनेकात्मक तत् अतत अशा स्वरूपाचं आहे. वस्तू कशी आहे तर अस्ति नास्ती रूप आहे, द्रव्य पर्यायात्मक आहे, सामान्य विशेषात्मक आहे आणि चैतन्य सुद्धा वस्तू असल्यामुळे तेही द्रव्य पर्याय रूप आहे. ते चैतन्य अर्थात आत्मा अनंत शक्तींनी परिपूर्ण आहे आणि क्रमभावी आणि अक्रमभावी म्हणजे सहभावी अनेक प्रकारच्या परिणामांच्या विकारांचा, या ठिकाणी विकार याचा अर्थ पर्यायांचा समूह रूप अनेकाकार होतो. तरी देखील ज्ञानाला जो आत्म्याचा असाधारण भाव आहे अशा ज्ञानाला तो कदापिही सोडत नाही. त्याच्या संपूर्ण अवस्था या ज्ञानमयच असतात. थोडक्यात द्रव्य आहे, द्रव्य गुण पर्यायवान आहे, द्रव्याच्याही पर्यायी होतात आणि गुणांच्याही पर्यायी होतात. गुणांच्या पर्यायी ह्या एका समयात अनंत असू शकतात, त्या सहभावी रूपाने अक्रम रूपाने राहतात आणि पर्यायीचा सिलसिला एका गुणाची एकच पर्याय एका समयात राहू शकते. अशा तऱ्हेने या पर्यायींचा अखंड असा प्रवाह द्रव्यामध्ये निरंतर आहे. या अनेक रूप अनेकांतात्मक वस्तूला जे जाणतात, त्याचं श्रद्धान करतात आणि अनुभव करतात ते ज्ञान स्वरूप होतात. याप्रमाणे स्याद्वादाचे फल पुढील कलशामध्ये सांगितलेला आहे. आमचा धर्म अनेकांतात्मक आहे. अनेकांतात्मक आमचा धर्म का आहे तर मुळात वस्तू अनेकांतात्मक आहे. जगामध्ये वस्तुव्यवस्था जी आहे ती अनेकांताच्या बेसिसवर आधारलेली आहे. त्यामुळे त्याचं कथन करणारी वाणी देखील तेवढीच समृद्ध आणि अनेकांतमयी असावी लागते की प्रत्येक वस्तूच्या सर्व बाजूंना ती कथन करण्यामध्ये समर्थ होईल. आणि म्हणून अशा प्रकारे हे स्याद्वादाचं फळ काय मिळणार आहे, अनेकांत जर आम्ही स्वीकार केला तर त्याला आम्हाला कशा तऱ्हेने त्याची फलप्राप्ती होईल हे या 265 नंबरच्या कलशात अमृतचंद्र आचार्य सांगतात.
नैकांत संगत दृशा स्वयमेव वस्तु तत्व व्यवस्थितमिति प्रविलोकवन्तः स्याद्वाद शुद्धिमधिकामधिगम्य संतो ज्ञानी भवन्ति जिननीति मलंघयन्तः. या प्रकारच्या वस्तुतत्वाच्या व्यवस्थेला अनेकांताने सहित दृष्टीद्वारा स्वयमेव पाहणारे सत्पुरुष, अशा प्रकारे हे वस्तुतत्व आहे. आणि ही वस्तुतत्वाला अनेकांताच्या पद्धतीनेच आम्ही समजून घेऊ शकतो. असे जे कोणी आहे सत्पुरुष, त्याद्वादाच्या अत्यंत शुद्धतेला जाणून जिननीतीचे उल्लंघन न करता, अर्थात जिनेंद्र भगवंतांच्या स्याद्वाद मार्गाचे उल्लंघन न करता ज्ञान स्वरूप होतात, त्यांनाच खरी आत्मप्रतीती होऊ शकते. जे सत्पुरुष अनेकांताशी सुसंगत दृष्टीने अनेकांतात्मक वस्तुस्थितीचे अवलोकन करतात, ते या तऱ्हेने स्याद्वादाची शुद्धता प्राप्त करून, म्हणजे स्याद्वादाला यथार्थ पद्धतीने जाणून जिनदेवाच्या मार्गाचे स्याद्वाद न्यायाचे उल्लंघन न करता ज्ञान स्वरूप होतात. अनेकांत दृष्टीने पदार्थ व्यवस्था जाणणं हीच वास्तविकतः जैन नीती आहे. आणि जैन नीतीमध्ये आम्ही एक पुरुषार्थ सिद्धी उपायाचा श्लोक मध्ये पाहिलेला होता की जी दोरी लावणारी मंथन करणारी स्त्री आहे, ती जसं दोरीचं एक टोक घट्ट पकडतं आणि दुसरं टोक ढिलं सोडतं, या पद्धतीने व्यवस्था ज्यांनी स्वीकारलेली आहे ही आमची जैन नीती आहे. आणि म्हणून जो अशा अनेकांत दृष्टीने पदार्थांना बघतो, जाणतो, ते जैन नीतीमध्ये निपुण बनतात, त्यांचं ज्ञान शुद्ध बनते आणि म्हणून वास्तविकतः तेच ज्ञानी आहे. या कलशात सांगितल्याप्रमाणे स्याद्वादाच्या शुद्धीकरिता, वस्तुतत्व निरूपण करण्याकरता आणि उपाय उपेय भावाची चर्चा या ठिकाणी केली आहे. काय उपाय आहे आणि काय आपल्याला साध्य करायचं आहे. पदार्थ अनंत धर्मात्मक आहे. ते सर्व धर्म प्रथमतः परस्पर विरोधी वाटतात, पण अपेक्षापूर्वक कथन पद्धतीत या समन्वय दिसतो. पदार्थात राहणारे अनंत धर्म वास्तविकतः विरोधी नाही. यात जरी शाब्दिक विरोध वाटत असला तरी देखील अपेक्षा लावल्याने हे कथन विरोधी नाही. जो पदार्थ द्रव्यदृष्टीने नित्य प्रतीती देतो, तोच पदार्थ त्याच समयात पर्याय अपेक्षेने अनित्य देखील प्रतीतीत येतो. जे वास्तविकतः विरोधी आहे ते युगपत एका वस्तूत राहणार नाही असं वाटतं, पण ते खऱ्या अर्थाने विरोधी नाही. कधी कधी असं म्हटलं जातं की अनेकांताला व्यक्ती योग्य तऱ्हेने समजत नाही, त्यामुळे जास्त गुंतागुंत निर्माण होते. यावर आचार्य म्हणतात की वस्तू मुळातच अनेकांतात्मक आहे, गुणपर्याय रूप आहे, आणि म्हणून अशा तऱ्हेने गौण मुख्य व्यवस्था करून स्याद्वाद रीतीचा अंगीकार करूनच, विवक्षा भेद जाणून घेऊनच आम्हाला जैन नीतीच्याच अवलंबन घेऊन ज्ञानाची कास धरावी लागते. अशा प्रकारे हा अधिकार या ठिकाणी संपला. पण यानंतर एक शेवटचं परिशिष्ट आपल्याला बघायचंय, साधन साध्य भावाधिकार परिशिष्ट 2, आणि त्यालाच म्हटलेलं आहे उपाय उपेय भाव. उपाय म्हणजे जे साध्य करायचं आहे, आणि उपेय म्हणजे आम्हाला जे साधन रूप असणार आहे. जसं मोक्ष आमचं उपेय तत्व आहे आणि मोक्ष मार्ग किंवा रत्नंत्र आहे हे आमचं उपाय तत्व आहे, साधन तत्व आहे. म्हणून या अधिकाराची सुरुवात करताना
अमृतचंद्र आचार्यांनी त्या ठिकाणी पहिली पंक्ती ठेवली की अथ अस्य उपाय उपेय भाव चिंत्यते. उपाय आणि उपाय भावाबद्दल आता विचार करणार आहे. टीका पहा. आता याचा उपाय उपेय भाव याबाबत विचार करण्यात येतो. अर्थात आत्मवस्तू यद्यपि ज्ञान मात्र आहे, तथापि त्यामध्ये उपायत्व आणि उपेयत्व दोन्ही भाव कसे घटित होतात याचा विचार करण्यात येतो. जरी आत्मा ज्ञान मात्र म्हटला तरी हाच आत्मा ज्ञानाला साधन करून ज्ञानाची सिद्धी जीवनात करणार आहे आणि अशा तऱ्हेने हाच उपाय रूप आहे आणि हाच उपेय रूप देखील आहे. आत्मद्रव्यात ज्ञान मात्रता असून देखील त्याला उपाय आणि उपेय भाव पण आहे. कारण तो एक असून सुद्धा साधक रूपाने आणि सिद्ध रूपाने उभय प्रकाराने परिणमित होतो. आत्मा परिणामी द्रव्य आहे म्हणून तो साधक बनणार आहे आणि सिद्धत्व ही देखील पर्यायच आहे म्हणून तोच आत्मा सिद्धत्व पदाला पण प्राप्त करणार आहे. यापैकी जो साधक रूप आहे तो उपाय आहे आणि जो सिद्ध रूप आहे तो उपेय आहे. शब्द जरी साध्य साधन साधन साध्य भावाधिकार असंही म्हणू शकतो याला. आणि दुसऱ्या आचार्यांनी मुळात शब्द वापरला आहे उपाय उपेय. म्हणजे साध्याला म्हणायचं उपेय आणि साधन जे आहे त्याला म्हणायचं उपाय. जसं जर जीवाला मोक्षाची सिद्धी करायची आहे, मोक्ष प्राप्त करायचा आहे, तर आमचं मोक्ष हे उपेय तत्व आहे. आणि हे उपेय तत्व प्राप्त करण्यासाठी आम्हाला आमच्या त्रिकाली आत्मतत्वाचं अवलंबन घेऊन सर्वप्रथम श्रद्धा गुण निर्मल करावा लागणार आहे. श्रद्धा गुण ज्या समयात निर्मल झाला त्याच समयात आमचं ज्ञान निर्मल झालं, आमचं चारित्र्य देखील निर्मल झालं आणि ही एक देश आंशिक वितरागता जी आहे ही साधन तत्व आहे. अशा तऱ्हेने प्रत्येक याचा आम्हाला विचार करायचा आहे की उपेय काय आणि उपाय काय. म्हणून जो अनादी कालापासून मिथ्यादर्शन ज्ञान चारित्र्यामुळे स्वभावापासून प्रच्युत झाल्यामुळे संसारामध्ये परिभ्रमण करत आहे आणि सुनिश्चितपणाने ग्रहण केलेल्या व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या पाकाच्या प्रकर्षाच्या परंपरेने क्रमाने स्वरूपामध्ये आरूढ होतो. सर्वप्रथम तर हा जीव मिथ्या मार्गामध्ये प्रवृत्त आहे. कारण अनादी कालापासून हा प्रत्येक संसारी जीव हा मिथ्या दृष्टीच आहे. मिथ्या दृष्टी असताना गुरु उपदेशाच्या माध्यमातून, युक्तीच्या माध्यमातून, स्वानुभवाच्या माध्यमातून यांनी आपल्या स्वतःच्या निर्मल आत्मा कसा आहे हे जाणण्याचा जीवनात उद्यम केला. परिणामांमध्ये मंदता आली. मंदता आल्यामुळे यांनी व्यवहार रत्नंतरे मोक्ष मार्ग जीवनात स्वीकारला. 7 तत्वांवर यांनी श्रद्धा ठेवली. खऱ्या देवगुरु शास्त्राची अंतरंगामध्ये भक्ती ठेवली. नंतर पंचपरमेश्वरीच्या विषयी त्यांचा अनुराग वाढता राहिला. पंच इंद्रियांची आसक्ती जीवनात कमी झाली. सप्त व्यसनांचा यांनी त्याग केला. अष्टमूलगुणांचं पालन केलं. मिनिमम एवढा व्यवहार रूढीवाद त्याच्या जीवनात त्याला सर्वप्रथम स्वीकारावा लागला. तेव्हा कुठे त्याला जैन नीती ऐकण्याची पात्रता आली. तोपर्यंत तो पात्र नाही म्हणजे त्याला ऐकावं असं वाटत नाही किंवा ऐकल्यानंतर हे चांगलं आहे असं वाटत नाही. 2 गोष्टी व्हाव्या लागतात. प्रथमतः तर जिज्ञासा असावी लागते. म्हणून आचार्यांनी सांगितलं होतं तत्व कौतूहली सन. तू तत्वाचा कुतूहल म्हणून तरी प्रथमतः ऐक की काय आहे, काय सांगितलेलं आहे
हे कुतूहल म्हणून तरी ऐक, म्हणजे ऐकण्याचा भाव पहिल्यांदा निर्माण व्हायला पाहिजे की नाही, मला हे काहीतरी चांगलं वाटतंय आणि मला हे ऐकलं पाहिजे. ऐकल्यानंतर आमच्या मानसिकता आमची तशी बनली पाहिजे की हे जे काही सांगितलं आहे हे तर भव्य दिव्य उदात्त आहे. ही पण आमची मानसिकता बनत नाही बऱ्याच वेळेला. ऐकल्यानंतर आम्ही एका कानाने ऐकून दुसऱ्यानी सोडतो. म्हणून ही आमची गोष्ट आमच्या हृदयस्थ झाली पाहिजे, भिडली पाहिजे. म्हणजे देशना आम्हाला सतत अशी हृदयापर्यंत पोचायला पाहिजे. हृदयाचे कान करून ऐकण्याचा पुरुषार्थ जीवनात व्हावा लागेल. हे झाल्यानंतर आणि ते पटलं आम्हाला की नाही, हे खरंच विलक्षण आहे, हे खरंच वैज्ञानिक आहे, हे खरंच सात्विक आहे आणि हेच मला करायचंय. ही जेव्हा भूमिका आमची राहिली तेव्हा त्यांनी अशा तऱ्हेची व्यवहाराची भूमिका जीवनात पाहायला सुरुवात केली. आणि ही करता करता त्रिकाली आत्मस्वरूपाचं चिंतन पण अंतरंगात सुरू झालं की मी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर मिळविण्याची त्याची जिज्ञासा जागृत झाली. हे सगळं करताना मला माझ्या आत्म्याचं स्वरूप कळलं पाहिजे. मी कोण नेमकं, मी कुठून आलो, मला कुठं जायचं आहे, माझी भवितव्यता काय आहे, मला कशाचा स्वीकार करायचा, काय मला सोडायचं, या मूलभूत प्रश्नांची उकल करण्याचं त्याच्या मनाने ठाण घेतलं. त्यांनी त्या दृष्टीने स्वतःचे अथक प्रयत्न सुरू झाले. त्या दृष्टीतून त्याला आपल्या त्रिकाली आत्मस्वरूपाचं अध्यात्म ग्रंथाच्या माध्यमातून स्वरूप शाब्दिक रूपाने कळलं. हे कळल्यानंतर निरंतर त्याच्या भक्तीमध्ये चिंतनामध्ये हा लीन राहिला. वस्तू स्वरूप विचारत मन पावे विश्राम, आणि रसस्वाद उपजे अनुभव ताको नाम. अशा प्रकारचा वस्तू स्वरूपाचा निरंतर ध्यास, मी कोण, या प्रश्नाच्या उत्तराची निरंतर उत्कंठा जीवनात राहिली. आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये असं त्याचं ज्ञान जेव्हा अंतर्निमग्न झालं, आत्म्यामध्ये अंतर्मग्न असे ते त्यांनी निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप भेद आहे त्या रूपाने साधकत्व स्वरूप परिणमतो आणि त्याला निश्चय रत्नत्रयाची प्राप्ती झाली. आत्मप्रतीती झाली. आत्मप्रतीती झाली. एक देश वितराग दशा प्रत्यक्षात त्याला अनुभवता आली. आत्म्याचा अनुभव त्यांनी प्रत्यक्षामध्ये घेतला आणि हीच आहे त्याची साधक दशा, हीच आहे त्याचं उपाय तत्व. म्हणून असा तो परिणमतो आणि म्हणून तो आत्माच उपाय भाव स्वरूप आहे. आणि परत प्रकर्षांच्या पराकाष्ठेला प्राप्त अशा रत्नत्रयाच्या अतिशयामुळे प्रवर्तित असा जो संपूर्ण कर्माचा क्षय त्याने प्रज्वलित होणारा जो अस्खलित विमल स्वभाव भावपणा त्याद्वारा स्वयंसिद्ध रूपाने तोच परिणमतो. आणि ह्या रत्नत्रयाचा एक देश अंशिक शुद्धीचा भाव आता या रत्नत्रयाच्या पराकाष्ठेच्या स्वरूपाला त्यांनी प्राप्त केलं. हळूहळू त्यांनी सम्यक दर्शनामध्ये दृढता प्रस्थापित केली. स्वतःच सम्यक्त्व शाईक सम्यक्त्वामध्ये परिवर्तित झालं. हे परिवर्तित झाल्यानंतर सतत 6व्या 7व्या गुणस्थांवरती शुद्धोपयोगाला स्पर्शन करण्याची भावना जीवनात राहिली. मुनिपदाचा बाह्यतः अंगीकार केला आणि अंतरंगामधून देखील दिगंबरत्व त्याच्या दृष्टीत आलं. आणि या पराकाष्ठेला प्राप्त करता करता श्रेणी आरोहण करून त्यांनी कर्माचा क्षय केला आणि दैदिप्यमान असं आत्मतेज अस्खलित कुठेही चूक न होता विमल
ज्याच्यातून कालिमा आता निघून गेलेला आहे. दोन शब्द, अमल आणि विमल. अमल म्हणजे आमचा त्रिकाली आत्मा अमल रूप आहे, आणि विमल याचा अर्थ की पर्यायीच आता निर्मलता प्रगट झालेली आहे. निर्मल म्हणा किंवा विमल म्हणा. निर्मल मध्ये मल निघून गेला, विमल मध्ये पण मळ होता पूर्वी आणि आता तो राहिला नाही. तो असा विमल स्वभावपणाला आणि स्वयंसिद्ध रूपाने तोच आत्मा परिणत झालेला आहे. म्हणजे तोच आत्मा, तोच ज्ञानमयी आत्मा उपेय रूप पण आहे आणि उपाय रूप पण आहे. म्हणून तोच आत्मा उपेय उपाय भाव स्वरूप आहे. असा तो एकच ज्ञान मात्र आत्मा उपाय उपेय भावास सिद्ध करतो, अर्थात प्राप्त होतो. हा आत्मा अनादी कालापासून मिथ्या दर्शन ज्ञान चारित्रामुळे संसारात परिभ्रमण करत आहे. सुनिश्चितपणे ग्रहण केलेल्या व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या वृद्धीच्या परंपरेने ही मधली भूमिका, कारण अशुभातून तो एकदम शुद्धात जाऊ शकत नाही. अशुभातून पहिल्यांदा त्याला शुभ परिणाम करावे लागेल, कषायांची मंदता व्हावी लागेल, प्रीती चित्तेनं जिनवाणी श्रवण करावी लागेल, स्वाध्याय करण्याचा भाव अंतरंगात जागरूक व्हावा लागेल, मंदिरात जाण्याचा ध्यास जीवनात असावा लागेल, जळी स्थळी काष्टी पाषाणी माझ्या आत्मस्वरूपाला मला जाणायचं आहे हा भाव चिंतनात असावा लागेल. आणि हे सगळं केल्यामुळे परिणामांमध्ये सहज मंदता आली, तीव्र राग जीवनात राहिला नाही आणि असा हा व्यवहार रत्नत्रय संपन्न झाला. म्हणून व्यवहार रत्नत्रयाच्या वृद्धीच्या परंपरेने जेव्हा हा आत्मा क्रमाने स्वरूपानुभव करतो, म्हणजे दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो की त्यांनी क्षायोपक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी प्राप्त करून आता तो कर्ण लब्धी पण पार करून आत्मानुभवाच्या प्रांतात आला. आत्मानुभव स्वरूपानुभव करतो तेव्हापासून ज्ञान साधक रूप परिणमतो. म्हणून तोच आत्मा साधक रूप उपाय रूप आहे. कारण ज्ञानामध्येच निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्राचे भेद अंतर्भूत आहे. निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या सुरुवातीपासूनच स्वरूपानुभवाची वृद्धी करता करता जो पावे तो निश्चय रत्नत्रयाची पूर्णता होत नाही तोपर्यंत ज्ञानाचे साधक रूपाने परिणमन आहे. आणि चौथ्या गुणस्थानापासून हा क्रम त्याचा सुरू झाला आणि वाढत्या श्रेणीमध्ये, वाढत्या भाजनीमध्ये यांनी पूर्ण रत्नत्रयाची पूर्ती जीवनात केली. 11व्या गुणस्थानापर्यंत निष्कषाय, उपशम निष्कषाय आणि 12वं क्षीण कषाय अशा गुणस्थानाला हा प्राप्त होऊन एक जरी 11व्यातून खाली आला तरी देखील त्या भूमिकेपर्यंत त्यांनी एकदा तरी स्पर्श केलेला आहे. आणि हा क्षयवाला तर क्षय करतच गेला आणि त्यांनी पूर्ण या शुभाची पराकाष्ठा शुद्धोपयोगाच्या द्वारे करता करता आपल्या रत्नत्रयाची पूर्ती केलेली आहे. आणि या रत्नत्रयाचा विकास होता होता त्याची पूर्ती झाल्यामुळे संपूर्ण कर्माचा क्षय होतो, अर्थात साक्षात मोक्षाची प्राप्ती होते. तेव्हा ज्ञान सिद्ध रूपाने परिणमित होते. कारण त्यावेळी त्याचा निर्मल अस्खलित म्हणजे कधीही च्युत न होणारा स्वभाव भाव साक्षात दैदिप्यमान प्रगट झाला आहे. याप्रमाणे साधक रूपाने आणि सिद्ध रूपाने परिणत होणारे एकच ज्ञान आत्मद्रव्यातील उपाय उपेय भावास सिद्ध करते. याप्रमाणे न्यायक आत्मस्वरूपाच्या प्रतीतीपासून
साधक दशा सुरू होते आणि तेव्हाच आत्मा कारण परमात्मा भाव निक्षेपाणी म्हटल्या जातो. ही साधक दशा मोक्ष होईपर्यंत राहतो, तोपर्यंत त्यास कारण परमात्मा म्हणतात. आणि साक्षात रत्नत्रयाची पूर्णता रूप सर्वथा शुद्ध अवस्था त्यास कार्य परमात्मा असे म्हटले जाते. याप्रमाणे दोहोंमध्ये म्हणजे उपाय आणि उपेय भावामध्ये ज्ञान मात्राची अनन्यता किंवा अभिन्नता आहे. दोन्ही एकच आहे, फक्त दशा वेगवेगळ्या आहे. म्हणून सदा अस्खलित एक ज्ञान मात्र आत्मवस्तूचे निष्कंप ग्रहण केल्यामुळे मुमुक्षुंना, ज्यांना अनादी संसारापासून या भूमिकेचा लाभ झाला नाही, त्यांनाही तत्काळ त्याच वेळी साधक रूप भूमिकेचा लाभ होतो. आणि अशा तऱ्हेने हा जो जीव आत्म्याला असा निष्कंप ग्रहण करेल की आत्मा अशा प्रकारचा आहे, हे ज्याच्या प्रतीतीमध्ये येईल त्याला तो असे ना का अनादि मिथ्या दृष्टी, पण त्यालाही आपल्या प्रथमोपशम सम्यक्त्वाचा त्याला लाभ होणार आहे. नंतर त्याच निश्चय रत्नत्रयाच्या साधक रूप भूमिकेमध्ये मस्त होऊन तल्लीन होणारे मुमुक्षु, की जे स्वतः क्रम आणि अक्रमाने प्रवर्तमान अनेक धर्मांची मूर्ती आहे, ते साधक भावापासून उत्पन्न होणाऱ्या परम प्रकाशाची पराकाष्ठारूप सिद्धी भावाचे भाजन होतात. आणि हा जीव ज्या वेळेला निश्चय रत्नत्रयाच्या साधक भूमिकेला आत्ता प्राप्त झालेला आहे आणि या अनुभूतीमध्ये हा तल्लीन राहतो, वारंवार 6वं 7वं गुणस्थान त्याचं होतं, पुढे चालून श्रेणी आरोहण करतो आणि आपल्या क्रम आणि अक्रम रूप अशा आत्मतत्वाला पूर्णतः प्राप्त होतो. त्यावेळेला तो सिद्ध परमात्मा म्हटल्या जातो. परंतु जे जीव ज्यामध्ये अनेक अंतगर्भित आहे, अशा एक ज्ञान मात्र भावरूप या साधक भूमिकेला प्राप्त होत नाही, ते सदैव अज्ञानी राहून ज्ञान मात्र भावाच्या स्वरूपाचे अभवन, त्यांच्या जीवनात मात्र आता स्वरूप प्रतीती होत नाही, पररूपाने भवन पाहतात, जाणतात आणि आचरण करतात. ते मिथ्या दृष्टी, मिथ्या ज्ञानी आणि मिथ्या चारित्री होतात. उपाय उपेय भावापासून अत्यंत भ्रष्ट होतात आणि संसारामध्ये परिभ्रमण करतात. थोडक्यात वितरागता ही उपाय तत्व आहे आणि जे या उपाय तत्वाला जे समजत नाही ते अजूनही जीवनात मिथ्यात्वाला स्वीकार करतात आणि त्यांचं संसार परिभ्रमण अजून संपलेलं नाही. बाकीचं उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ कहूँ. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.